मुख्यमंत्री फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर सकाळी त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये पूजा, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवरती नाशिक आणि त्र्यंबकमध्ये पाहणी आणि आढावा बैठक, ठाकरे गटाचा काळे झेंडे दाखवण्याचा इशारा। नागपुरात पाचपावली, शांतीनगर, लखनगंज, सक्करदरा, इमामवाडा या पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधली संचारबंदी उठवली। सलग 7व्या दिवशी नागपूरच्या 4 पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये संचारबंदी कायम। 400 वर्षांपासून थडग्यात विसावलेला औरंगजेब भाजपमधल्या बाडग्यांनी जिवंत केला। संजय राऊत यांचा रोखठोक आरोप, नागपूरची दंगल फडणवीसांच्या बदनामीचं षडयंत्र असल्याचा दावा। न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या घरी सापडलेल्या पैशांचा पोलिसांनी दिलेला व्हिडिओ सुप्रीम कोर्टाकडून पब्लिक प्लॅटफॉर्मवर। न्यायमूर्ती वर्मांना मोबाईलमधला कोणताही डेटा डिलीट न करण्याचे निर्देश। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज सकाळी दादरमध्ये महत्त्वाची बैठक। मुंबई अध्यक्षांसह 3 नव्या उपाध्यक्षांची घोषणा अपेक्षित। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय समितीची सुद्धा फेररचना। सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये रिया चक्रवर्तीला क्लीन चिट। सुशांत सिंहने आत्महत्याच केल्याचं स्पष्ट। सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट। 1 एप्रिलपासून कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द। केंद्र सरकारच्या निर्णयाने राज्यामधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। मुंबईतील तब्बल 222 आदिवासी पाड्यांमध्ये आदिवासींचं होणार सर्वेक्षण। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। 15 एप्रिलपासून सुरू होणार सर्वेक्षण। तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला उच्चाधिकार समितीची मान्यता। विकास आराखडा अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडे। आयपीएलच्या पहिल्या सामन्यामध्ये बंगळुरूचा गतविजेत्या कोलकात्यावरती 7 विकेट्सनं विजय। कोहलीचं शानदार अर्धशतक। आज हैदराबाद, राजस्थान आणि चेन्नई, मुंबई यांच्यामध्ये सामने। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।